चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। सुरुवात आम्ही थोडीशी इंग्लिशमध्ये केली आणि त्यांना इंट्रोडक्शन करून दिलं आमचं, आणि त्याच्यानंतर आम्ही मराठीत चालू केली। आणि आमचा जो हा मराठीचा हिंदी विरोधाचा जो विषय आहे तो पूर्णपणे हे मराठी भाषेमध्ये समजावून सांगितला त्यांना, आणि त्यांनाही मराठी येत होतं, असं नाही की त्यांना मराठी येत नव्हतं, आणि त्यांनी तो पूर्ण विषय समजून घेतला। त्यांनाही त्यांच्याही काही सूचना होत्या, त्या सूचनाही त्यांनी सांगितल्या। तर मुळात कसं आहे की ही उच्चभ्रू शाळा आहे, पण मला वाटतं मराठी भाषेपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा कोणी उच्चभ्रू नाही, कोणी मोठं नाही, आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना काल निरोप पाठवले होते। जर कारण ह्या शाळेची खासियत अशी आहे ती कोणाला आतमध्ये यायला न देणं, कोणालाही आतमध्ये न घेणं, अशा पद्धतीचं एकंदर बिहेव असं आम्ही ऐकलं होतं, आणि त्या पद्धतीने त्यांना देखील आम्ही सांगितलं होतं, जर तुम्ही आम्हाला रीतसर परवानगी नाही दिली तर आम्हाला फोर्सफुली आतमध्ये यावं लागणार, काही करून आम्हाला तुमच्यापर्यंत कसं पोचायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे। बट त्यांनी तशी काही ॲडमेंट भूमिका घेतली नाही। सुदैवाने आम्हाला त्यांनी वेळ दिली, भेट दिली, संपूर्ण विषय त्यांनी ऐकून घेतला, आणि तो विषय त्यांना देखील पटला आहे। आणि त्यांनी ते आम्हाला असं आश्वस्त देखील केलं आहे की आमचे जेवढे काही प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे मुख्याध्यापकांचं असोसिएशन असो, टीचर्स लोकांचं असो, किंवा पेरेंट्स टीचर्स असोसिएशन असो, त्यांचे फेडरेशन्स आहेत, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही देखील ह्या तुमचा विषय जो आहे, तुमचा जो स्टँड आहे तो स्टँड आम्ही तिथे घेऊ, आणि शासनापर्यंत आम्ही एक शैक्षणिक क्षेत्रातले एक घटक म्हणून आमचासुद्धा जो आवाज आहे तो तिथेपर्यंत पोचवू, अशा पद्धतीचं त्याने आश्वस्त केलं आहे। पण जे प्लॅटफॉर्म आहेत पालक शिक्षक किंवा मुख्याध्यापक असोसिएशनचे, त्यांच्याशी या संपूर्ण निर्णयासंदर्भात एक कोऑर्डिनेशन होत नाही, या भूमिकेसंदर्भात शाळेची भूमिका? शाळेला तो प्रश्न सगळ्याच शाळेंचा तो प्रश्न आहे। तो प्रश्न असा आहे की पूर्वी जेव्हा पूर्वी अधिसूचना निघायच्या किंवा GR निघायची, कुठलीही पॉलिसी ठरली जायची, तेव्हा शाळेचे प्रिन्सिपल्स असो, मुख्याध्यापक, टीचर्स, पालक यांचे अभिप्राय मागवले जायचे, आणि त्या अभिप्रायानुसार GR बनला जायचा, अधिसूचना बनली जायची। आता ह्यावेळेला अशा कुठलीच प्रक्रिया झाली नाही, ह्या सगळ्या प्रक्रियांना बायपास करून डायरेक्ट शासनाने हे GR काढलेले आहेत। याचा अर्थ लोकशाही शासन मानत नाही, शासन हुकुमशाही करत आहे, अशी एकंदर सुप्त प्रतिक्रिया सगळ्याच शाळांच्या मुख्याध्यापकांकडून आलेली आहे। तीच प्रतिक्रिया ह्या शाळेने देखील आम्हाला दिलेली आहे, आणि मला वाटतं की मी त्यांना त्याउपर हीच विनंती केली की हे जर असंच चालू राहिलं तर उद्या आपल्या स्थानिक भाषा ज्या आहेत त्या राज्याच्या ह्या सगळ्या लोप पावतील, कारण त्यांनी हिंदीला माध्यम भाषा म्हणून त्या GRमध्ये उल्लेख केला आहे। माध्यम भाषा ह्या शब्दाला खूप महत्त्व आहे। तुम्ही आत्तापुरता विचार करू नये, पुढे कालांतराने काही वर्षाने सगळ्या देशभर तुम्ही किंवा महाराष्ट्रभर नाही, देशभर तुम्ही हिंदी माध्यम भाषा करू इच्छितात, हे त्याचं द्योतक आहे। आणि आपल्या ज्या लोकल भाषा आहेत ह्या, त्यामुळे त्याच्यावर वरवंटा फिरवला जाईल। जसं उत्तर प्रदेशात तिकडच्या बोलीभाषा, उत्तर भारतामध्ये तिकडच्या बोलीभाषा जशा गिळंकृत हिंदीने केल्यात, तशा आपल्याही भाषा गिळंकृत होतील, याची जाणीव आम्ही त्यांना करून दिली। सर, एक राजकीय प्रश्न आहे, राज ठाकरेंना आपल्या बाजूला घेण्यासाठी सगळ्याच पक्षात आता चढाओढ सुरू झालेली पाहायला मिळते। पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना आपल्याकडे वळवण्यासाठीची जबाबदारी उदय सामंतांकडे दिलेली पाहायला मिळते। इतकंच नव्हे तर हालचाली देखील त्या पद्धतीने सुरू झालेल्या आहेत, कसं बघता या डिनर डिप्लोमसीमध्ये एकनाथ शिंदे आता लवकरच राज ठाकरे यांना जेवणाचं आमंत्रण देणार असल्याची माहिती मिळत आहे, कसं बघता एकूणच या गोष्टीकडे? कारण उदय सामंत राज ठाकरेंकडे येऊन चहा पिऊन गेले, एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्याकडे येऊन जेवून देखील गेलेले आहेत, आता पुन्हा त्यांना जेवणाचं आमंत्रण देणार असल्याची माहिती मिळते। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, पक्षाचे ज्या काही पॉलिसीज असतात त्या पॉलिसीज हे राज ठाकरे साहेब ठरवतात। आता कोणाबरोबर युती करायची, कोणाबरोबर आघाडी करायची हे राज ठाकरे साहेबच ठरवतील, आणि ते जे काही ठरवतील त्याची अंमलबजावणी करणं हे कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांचं, मनसैनिकांचं काम आहे, ते आम्ही करू। निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना घेण्याची घाई आहे सगळ्याच पक्षांना, असं नाही वाटत कार्यकर्त्यांना? मला एक गोष्ट सांगतो की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याचशा गोष्टी त्याचा उलगडा झाला आहे, म्हणजे EVM मॅनेज होणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मराठी मतांचं विभागणी होणं, या सगळ्या गोष्टी पाहता, आणि राज ठाकरे साहेबांनी सदैव
राज ठाकरे साहेबांनी सदैव मराठी माणूस आणि मराठी भाषा किंवा संस्कृती याच्या बाबतीत कधीच त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे. त्यांनी मग समोर कोणी मित्र असेल तरी मराठी भाषेसाठी त्यांनी मित्रालासुद्धा झुंगारलेला आहे. तर आज दिवसेंदिवस मराठी माणसांचा जो पाठबळ आहे किंवा सपोर्ट आहे हे राज ठाकरे साहेबांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभं राहत आहे. कदाचित त्याची धास्ती घेऊन सगळे हा प्रयत्न करत असावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे प्रयत्न करत असले तरी महाराष्ट्रभर जी चर्चा होते ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि मनसे म्हणजे राज ठाकरे एकत्र येतील का, दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये कदाचित याविषयी भाष्य करू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते. मनसेची भूमिका काय असेल तर साथ घातली गेली. मला असं वाटतं की ह्यावर आपण अनेक वेळा बोललो आहे. ह्या चर्चा फक्त माध्यमांवर होत आहेत. आपण माध्यमांवर किती दिवस रवंत करत बसायची हा तो दोन बंधूंमधला विषय आहे. दोन बंधूंनी ठरवायचा आहे. तिसऱ्या माझ्यासारख्या किंवा त्या अन्य त्या समोरच्या पक्षातल्या कोणीही बोलून काही होणार नाही. त्या दोघांनीच बोलून हा विषय ठरवायचा आहे आणि राज ठाकरे साहेब त्यावर जो काही निर्णय घेतील तो आमच्यासाठी बंधनकारक आणि आम्हाला मान्य असेल. सर हिंदी में जानना चाहेंगे. तुझी हिंदी नको रे बोलायला लावू. शिवसेनेची भूमिका ही मराठी माणसांच्या एकूणच बांधणीवर ठरलेली होती. 66ला बाळासाहेबांनी शिवसेना बाळासाहेबांची आधारली होती आणि आता शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एकीकडे दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत आणि अशा पद्धतीने हिंदी. मग मला एक सांगा की ही तुम्ही बाळासाहेबांचा उल्लेख केलात ना. बाळासाहेबांच्या नंतर ज्यांच्या हातात ही मदार आली शिवसेनेची म्हणजे उद्धवजींच्या हातात आणि त्याच्यानंतर पर्यायाने हे दोन गट झाल्यानंतर एकनाथ शिंदेजींच्या हातात. एकनाथ शिंदेजी म्हणतात की आमची बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना आहे. मग बाळासाहेबांचे विचाराने आम्ही आमची शिवसेना चालवतो, विचारांवर आमची संघटना चालते. मग मराठीच्या विषयाबाबत तुम्ही आम्हाला एकीकडे आश्वस्त करता, तुमचा हिंदी सक्तीचा निर्णय स्थगित करता आणि 2 महिन्याने मागच्या दरवाजाने गपचूप विश्वासघात करून हिंदी सक्ती करता. हे बाळासाहेबांच्या विचारांना सूट होतं का? बाळासाहेबांच्या विचारसरणीला मिळतं जुळतं आहे का? याचा दादा भुसेंनी विचार करावा. मग मूळ शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना ह्या सगळ्या गोष्टी भंपक आहेत. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांबरोबर लोप पावलेत. हे महाराष्ट्राने दोन्ही सेनेच्या बाबतीत पाहिलेलं आहे. यशवंत जी हिंदी में जानना चाहेंगे कि मनसे प्रमुख मांग को लेकर आप लोग अलग अलग स्कूलों में जा रहे हैं, क्या मांग है, पत्र में क्या लिखा है? हमारी मांग यही है कि जो प्राइमरी सेक्शन है, प्राइमरी सेक्शन के बच्चे बहुत छोटे रहते हैं, उनकी उम्र बहुत कम रहती है, उनकी IQ लेवल कम रहती है. तो ऐसे बच्चों को 3 लैंग्वेज का बर्डन देना उचित नहीं है. और महाराष्ट्र में खाली 2 ही लैंग्वेज चलेगी, मराठी और अंग्रेजी. यही हमारी मांग है. और हिंदी सख्ती के विरोध में हम लोग ये लेटर प्रिंसिपल्स को दे रहे हैं. उसके पीछे वजह ये है कि हम जब बोलते हैं तो पार्टी एंगल से, पॉलिटिकल एंगल से लोग देखते हैं. अगर प्रिंसिपल्स, एजुकेशनलिस्ट, टीचर्स, पेरेंट्स अगर इस मुद्दे पे बोलेंगे, आवाज़ उठाएंगे तो उसको एक सोशल एंगल क्रिएट हो सकता है. तो यही हम उनको समझा रहे हैं और उनका रिस्पॉन्स भी अच्छा मिल रहा है. पर आप स्कूल का क्या कहना है? स्कूल से आप तीसरी चौथी स्कूल से स्कूल का यही कहना है कि जब भी GR निकलता था पहले, ये लोकशाही है, डेमोक्रेसी है, तो पहले जब भी कौन से भी GR निकलता था तो हमारा अभिप्राय लिया जाता था. पहले टीचर्स का लिया जाता था, पेरेंट्स का लिया जाता था, प्रिंसिपल्स का लिया जाता. इस बार ऐसा कोई भी सजेशन, ऑब्जेक्शन या अभिप्राय लिया गया नहीं. डायरेक्टली ये GR निकाला है, ये गलत है. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.